शेतकरी साहित्य इर्जिक परिषद महाराष्ट्र यांच्या वतीनं दिनांक 22 आणि 23 रोजी शिवार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे। श्री संत गुरु रविदास महाराज आश्रम भोईजे आहेरगाव फाटा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग इथं होणाऱ्या या संमेलनाला ज्येष्ठ कवी डॉक्टर विठ्ठल वाघ हे अध्यक्षस्थानी आहेत, तर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे स्वागत अध्यक्ष आहेत। 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन, मराठी बंदिश गायन, परिसंवाद, ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान, कवी संमेलन, कथाकथन, काव्यशिल्प, चित्र असे भरगच्च कार्यक्रम आहेत। ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ, नारायण सुमंत, सदानंद मोरे, मु शिंदे, योगीराज वाघमारे, दादा कोंडके यांचे कलावारस नितीन कुलकर्णी अशा नामवंत साहित्यिकांबरोबरच ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, पाशा पटेल, आमदार सुरेश धस, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि जिल्ह्यातील सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी व सर्व पक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत। या साहित्य संमेलनात सहभागी होऊन रसिकांनी आस्वाद घ्यावा असं आवाहन शेतकरी साहित्य इर्जिक परिषदेचे अध्यक्ष कविवर्य नारायण सुमंत आणि संमेलनाचे कार्यवाह सुरेश कुमार लोंढे यांनी केले। नमस्कार, मी नारायण सुमंत। टेंभुर्णीजवळ जे गुरु रविदास आश्रम आहे त्या ठिकाणी 22 आणि 23 मार्च शनिवार रविवार या दिवशी आम्ही हे शिवार साहित्य संमेलनाचं आयोजन केलं। उद्देश हाच की खेडेगावात जे लिहिणारी मुलं मुली आहेत त्यांना ऐकायलाही मिळावं आणि सादर करण्याची संधी मिळावी। या संमेलनामध्ये एकूण 8 सत्र आहेत। पहिलं उद्घाटनाचं सत्र आहे, त्यामध्ये आम्ही वृक्षारोपण, हलपूजन अशा पद्धतीने उद्घाटन असतं। आणि दुसरं सत्र जे आहे त्या दुसऱ्या सत्रामध्ये मराठी बंदिश गायल्या जातील, ज्या पहिल्यांदाच लिहिल्या गेलेल्या आहेत। हा भारतातला पहिला उपक्रम असेल। आणि दुसरं सत्र त्याच्यानंतर जे आहे ते कवी संमेलनाचं आहे, त्यामध्ये मु शिंदेसारखे मान्यवर आलेले आहेत। त्यानंतर पुन्हा परिसंवाद आहेत। परिसंवादामध्ये सुद्धा नरेंद्र पाठकांसारखे हे आहेत। सध्याचं जे वातावरण आहे त्याच्यावर आहे परिसंवादाचा विषय। त्यानंतर कथाकथन आहे, त्यामध्ये योगीराज वाघमारेंसारखे मान्यवर कथाकार येत आहेत। आणि पुन्हा दुसरं कवी संमेलन जे आहे की सध्या दुसरी फळी जी आहे कवींची, त्याची यामध्ये नितीन कुलकर्णींसारखे अभिनेते त्याचं सूत्रसंचालन करत आहेत। आणि त्यानंतर मग पुन्हा याच्यामध्ये वेगवेगळ्या सांस्कृतिक कलांचा एक समावेश केलेला आहे। आणि त्यानंतर मग समारोपण हे असं पद्धतीने घेतलेलं आहे संमेलन। आणि यामध्ये एक वेगळा उपक्रम जो आहे की काव्य, शिल्प आणि चित्र अशा तिन्ही आविष्कारांचं असणारं एक सत्र आहे। विठ्ठल वाघ यासारखे मान्यवर कवी अध्यक्ष म्हणून येत आहेत। मु शिंदे हे कवी संमेलनाचे अध्यक्ष आहेत। परिसंवादाला आम्हाला सदानंद मोरेंसारखं अभ्यासू व्यक्तिमत्व मिळालेलं आहे। आणि नितीन कुलकर्णींसारखं दादा कोंडकेचे वारसदार ही विनोदी कवी संमेलन आम्हाला अध्यक्ष म्हणून मिळालेले आहेत। अनेक मान्यवर आहेत। कवी संमेलनामध्ये सदाभाऊ साळेगावकरसारखे मराठवाड्यातले कवी आहेत। राजेसाहेब कदमसारखे विदर्भातले आहेत। म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील असं हे स्वरूप आहे ह्याचं। या कवी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष हे डॉक्टर विठ्ठल वाघ आहेत। आणि स्वागताध्यक्ष हे आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब जे आहेत ते स्वागताध्यक्ष असणार आहेत। इर्जिकचे अध्यक्ष या नात्यानं नारायण सुमंत हे निमंत्रक असणार आहेत त्या ठिकाणी। गुरु रविदास आश्रम हा ज्यांचा आहे ते राजाभाऊ शिंदे हे सुद्धा निमंत्रक आहेत। आणि या संमेलनामध्ये आदरणीय भुजबळ साहेब हे उद्घाटक म्हणून येत आहेत। आणि त्यानंतर आमचे विजयदादा मोहिते पाटील हे समारोपाला आहेत। तर शरदचंद्रजी पवार हे खास ते मराठी बंदिशीसाठी म्हणून येत आहेत। आणि याखेरीज इतर अनेक मान्यवर आमदार आणि खासदारांची उपस्थिती असणारच आहे। नमस्कार, मी कवी सुरेश कुमार लोंढे, इर्जिक साहित्य परिषदेचा कार्यवाह आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये 79वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाल्यानंतर तशा स्वरूपाचं मोठं साहित्य संमेलन आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं नाही। आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आम्ही साहित्यिकांनी काय केलं पाहिजे या उद्देशानं, आणि त्याचबरोबर आमच्या संस्थेला 25 वर्ष झालेले आहेत, तर ह्या आमच्या संस्थेचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे। ही सर्व या सर्व निमित्तानं
आम्ही टेंभुर्णी मोंडीमच्यामध्ये आहेरगाव या ठिकाणी संत रविदास आश्रमामध्ये शिवार साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. 22-23 मार्चला हे संमेलन मोठ्या दिमागात साजरं होत आहे. त्या संमेलनासाठी संपूर्ण जिल्ह्यातील रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावं ही आमची आग्रहाची विनंती राहील. आणि या ठिकाणी ग्रामीण भागात हे साहित्य संमेलन घेण्याचा उद्देशच तो आहे की इथला रसिक पुण्या मुंबईला काही जाऊ शकत नाही, तर त्याच्या घराजवळ आम्ही संमेलन देतो आहे, गावात शिवाराजवळ संमेलन देतो आहे. मी आपल्या सर्व रसिकांना आग्रहाचं निमंत्रण या माध्यमातून देतो आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.